मध्ये जाऊया, कारण हिंगोलीमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आणि त्याच्यामुळे काय झालं तर पुराचं पाणी जे आहे ते घरामध्ये शिरलं आणि त्यामुळे साहजिकच शेतकऱ्याचं, तिकडच्या नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि ही स्थिती आपल्या समोर आहे। कयाधू नदीला भीषण महापूर आला। पुराचं पाणी 60 वर्षीय मारुती रणखाम यांच्या घरात शिरलं आणि प्रचंड नुकसान झालं। घरामध्ये गुडघाभर पाणी पाहायला मिळालं। त्यांची 4 एकरावर असलेली शेतीही पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे या अस्मानी संकटातून आता मार्ग कसा काढायचा असा सवाल या कुटुंबाला पडलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। अति प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे। कयाधू नदीच्या पुराचं पाणी शेवाळा नावाच्या गावामध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरामध्ये आता गुडघ्या इतकं पाणी आहे। मी जिथं उभा आहे ना, हे घर आहे, माझ्या गुडघ्याहूनही जास्त पाणी आहे इथं। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे। बापू, किती पाणी घरामध्ये? घरामध्ये जवळजवळ 4-5 फूट पाणी आहे। बरं, बाया आता बाहेर पाठवून दिल्या। आता खायचं साहित्य पूर्ण खराब झालं। शेती किती आहे? 3 एकर शेती आहे। जनावरचा चारा चक गेला वाहून सगळ्या। 10 जनावर आहेत माझ्यापाशी। आता काय करावं आम्ही? खायची काय सोय? खायची काही सोय नाही आमची आता। आता लोकांना कोणी दिलं समजा शिजवलं तिकडं तर आम्हाला खायला भेटणार। 4 एकर शेती असताना सुद्धा ही वेळ आली आमच्यावर। घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घरातील सर्व अन्नधान्य भिजले। अन्नधान्यच नाही तर यांचं घर भिजले, घरातले स्वप्न भिजलेत, घरातल्या अपेक्षा भिजल्यात आणि शेतात असलं सर्व शेतीचं तर नुकसान झालेलं आहे।